असायचे मग वन्य प्राण्यांना का घाबरायचे? पाडे म्हणत जंगलातून दररोज शाळेकडे रांगेत जाताय सातपुड्यातील विद्यार्थी। जिल्हा परिषद शाळेतील रुपेश कुमार नागनगावे व लक्ष्मीपुत्र उपिम या शिक्षकाच्या स्तुत्य असा उपक्रम। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील जंगलात रोज सकाळ संध्याकाळी असे आवाज ऐकू येतात, ज्या आदिवासी मुलांना घनदाट जंगलातून 5 ते 6 किलोमीटर पायी चालत शाळेत जावे लागते त्यांचा हा आवाज आहे। बिबटे, अस्वल यांसारख्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांची नेहमी भीती असते, त्यावर मात करण्यासाठी समूहाने शाळेत जाणारी मुले मोठ्या आवाजात पाडे कविता म्हणतात। त्यासाठी नेतृत्व करणारा एक पाठ नेताही आहे। तो मुलांच्या समूहातील सर्वात मोठा मुलगा असतो। तो इतर सर्वांना पाडे शिकवतो। इतर मुले त्याच्या मागे पाडे म्हणतात। मुलांना वन्य प्राण्यांची भीती वाटू नये यासाठी धडगाव तालुक्यातील काल्लेखेत पाडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी हा उपाय शोधला आहे, तो पायी पायी पाठांतर। या विशेष अशा उपक्रमातून या शाळेतील 260 विद्यार्थ्यांना रस्त्यात 6 किलोमीटर घनदाट जंगल लागते, त्यांना डोंगरदऱ्यातून जावे लागते। वन्य प्राण्यांची भीती वाटू नये, ते मुलांच्या जवळ येऊ नयेत यासाठी या उपक्रमाची सुरुवात केली होती। त्यामुळे मुलांचा आत्मविश्वासही वाढला। काल्लेखेत पाडाच्या शाळेपासून सुरू झालेली ही पायी पाठांतर योजना 2 तालुक्यातील जंगलालगतच्या सर्व शाळांनी हा विशेष असा उपक्रम राबवित आहेत। तेथील मुलेही जंगलातून जाताना पाडे, गाणी, कविता मोठ्या आवाजात म्हणतात। रस्त्यानुसार मुलांचे गट तयार केलेत। प्रत्येक गटात एक पाठांतर नेता आहे। पाठांतर नेत्याच्या नेतृत्वात मुले 1 ते 30 पर्यंतचे पाडे म्हणतात। या उपायामुळे मुलांमध्ये नेतृत्वाची भावना विकसित होत असल्याचे चित्र आहे। धडगाव तालुक्यातील काल्लेखेत पाडा या जिल्हा परिषद शाळेचे हडाचे शिक्षक रुपेश कुमार नागलगाव व लक्ष्मीपुत्र उपिम यांनी इथल्या विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये एक शैक्षणिक गोडी निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविले। त्यामुळे विद्यार्थी दररोज पूर्ण संख्येने शाळेत हजर असतात आणि आवडीने अभ्यास करीत असतात। त्यामुळे त्यांच्यामध्ये गुणवत्ता निर्माण झाली। अभ्यास गट, अभ्यास कोपरा यासह विविध उपक्रम राबविल्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविली म्हणून जिल्हा परिषद शाळेला जागतिक स्तरावरील गुणवत्ता यादीत 10वा क्रमांक मिळाला आहे। या शाळेची दोन्ही तालुक्यातील अन्य शाळांनी देखील प्रेरणा घेतली आहे। नमस्कार, माझे नाव रुपेश कुमार दिगंबर नागलगावे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काल्लेखेत पाडा। जो आमचा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे चालता चालता पाडे, हा उपक्रम आमच्या डोक्यामध्ये असा आला की काही मुलं 5 ते 6 किलोमीटर अंतरावरून आमच्याकडे चालत येत होते। मग त्या मुलांना पावसाळ्यामध्ये जंगल आणि झाड्यामुळे यायला भीती वाटायची, लहान मुलं होते। मग ज्या पाड्यावरून ते मुलं यायचे त्यातल्या मोठ्या मुलांना आम्ही पाडे पाठांतरासाठी प्रोत्साहित केलं आणि त्यांच्या मार्फत त्या मुलांना पण आम्ही पाडे म्हणण्यासाठी प्रोत्साहित केलं। आणि ते जाता येता पाडे म्हणल्यामुळे जे हिंस्र प्राणी होते त्यांची भीती त्यांच्या मनातून गेली आणि त्यांच्या आवाजामुळे कोणताही हिंस्र प्राणी त्यांच्याजवळ येत नव्हता। आणि अशा प्रकारे येता जाता कमी वेळेमध्ये त्यांना चांगले पाडे पाठ झाले आणि मुलं पाडेच नाहीत तर कविता असतील, गाणी असतील, आपल्या शाळेतल्या बडबडगीती असतील, हेही ते मुलं म्हणू लागले। आणि पाडे हे आमचे मुलं उलटेही म्हणू लागले, सीधेही म्हणू लागले, आडवेही पाडे ते म्हणू लागले। आणि त्याच्यामुळे आमच्या अभ्यासातला पण गणिताचा जो वेळ आहे, हसत खेळत गणित ही क्रिया पण आमची चांगल्या प्रकारे होऊ लागली आणि त्याचं आम्हाला चांगल्या प्रकारे रूपांतर अभ्यासामध्ये करता येऊ लागले। नमस्कार, मी लक्ष्मीपुत्र उपिम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काल्लेखेत पाडा। या शाळेमध्ये एकूण सध्याच्या घडीला 263 पोरं शिक्षण घेत आहेत। तर आम्ही मागच्या काही दिवसापासून पाडे पायी पायी पाडे हा उपक्रम घेतला। या उपक्रमामुळे लांबच्या पाड्यातून मुलं आपल्या शाळेमध्ये येत असताना रस्त्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या। तर त्याच्यावरती उपाय म्हणून आम्ही पाडे पाठांतराची ही पायी पायी पाडे हा उपक्रम घेतला। याच्यामुळे 12-13 पाड्यावरून लांबचे येणारे 3-4 किलोमीटर पासून येणारी मुलं एकत्रित येत असताना रस्त्यामध्ये हिंस्र प्राणी, सरपटणारे प्राणी यापासून त्यांचा जो रक्षण होत होता आणि आवाजामुळे ते लांब निघून जायचे। तसेच घरात अभ्यासाची परिस्थिती नसल्यामुळे मुलांना अभ्यासाची सवय शाळेतून घरी जाताना व येताना होईल या उद्देशाने हा उपक्रम घेतला होता। याच्यामध्ये पाठांतर नेता म्हणून एक कॅप्टन नेमला होता। तो कॅप्टन मुलांना पुढे पाडे म्हणायचा, त्याच्यामागे त्यांचा गट हा पाठांतर म्हणायचे। यामुळे मुलांमध्ये
चालता बोलता एक शाळा तयार झाली आणि घरापर्यंत शाळा आणि समाजापर्यंत शाळा पोहोचण्यासाठी सहज मदत झाली. माझे नाव दिव्यगंध रुपेश कुमार नागलगावे आहे. मी इयत्ता 4थी शिकत आहे. आम्ही घरून येता जाता पाढे म्हणत असतो. मी एका गटाची प्रमुख आहे. मी त्या गटामध्ये पाढे घेत असते. ते आम्हाला 30 पर्यंत पाढे पाठ आहेत. आम्ही उलटे सुलटे व आडवे पाढे म्हणतात. त्यापासून आम्हाला हिंस्र प्राण्यांची भीती कमी होते.